आने वाली 3 जनवरी 2021 को वनी में ओबीसी मोर्चे का आयोजन किया गया है और इस मोर्चे में बड़ी संख्या में ओबीसी समाज बांधवों के शामिल होने की जानकारी चंद्रपुर ओबीसी समन्वय समिति द्वारा दी गई। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन में स्थानीय ओबीसी नेताओं की बैठक संपन्न हुई। बैठक में 3 जनवरी 2021 को वनी में आयोजित ओबीसी मोर्चे को जाहिर समर्थन देने की घोषणा करते हुए मोर्चे में चंद्रपुर जिले से बड़ी तादाद में ओबीसी बांधवों के शामिल होने की बात कही गई। वहीं इस मौके पर सिटी न्यूज के विशेष प्रतिनिधि माधुरी कटकोजवार से एडवोकेट सातपुते, एडवोकेट हजारे तथा डॉक्टर राकेश गावतुरे ने इस संदर्भ में जानकारी दी। नमस्कार दर्शकों, मैं माधुरी कटकोजवार, आप देख रहे हैं सिटी न्यूज, हर कदम खबर की ओर। ओबीसी की जाति न्याय जनगणना होनी चाहिए, इसलिए जो वनी में विशाल मोर्चे का आयोजन किया गया है, उस मोर्चे को सफल बनाने के लिए ओबीसी समन्वय समिति चंद्रपुर की ओर से क्या आयोजन किया गया है? त्या संबंधाने आम्ही आज मीटिंग घेतली ओबीसी समाज आमच्या समितीची। माझ्यासोबत आपले गावकर डॉक्टर गावतुरे, आम्ही नंतर दत्ताजी हजारे आहे, सोनुले आहे, दहाके आहे, उमाकांत धांडे आहे, अनवर भाई आहे, डॉक्टर सिराज आहे, सगळे आम्ही इथलं मीटिंग घेतलेली आहे। इथला जो मोर्चा झाला 26/11 हा फार सफल मोर्चा होता आणि जवळपास 60,000 ते 70,000 लोक या मोर्चाला आले होते। त्या संबंधाने आता वनीसुद्धा इथे आता मोठा मोर्चा होणार आहे 3 तारखेला। 3 तारखेच्या जो मोर्चा आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। आम्ही सगळे लोक तिथे जाणार आहोत, आमच्या कम्युनिटीचे लोक तिथे जाणार आहोत आणि मोर्चामध्ये आमचा सहभाग घेणार आहोत। सायकल रॅलीसुद्धा अनिल डहाके यांच्या नेतृत्वामध्ये सायकल रॅली होणार आहे। 2 तारखेला आम्ही ती रॅली रवाना करू गिरनार चौकातून, या शिवाजी महाराज पुतळा आहे तिथून, आणि मग ती रॅली वनीला जाईल आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। आणि वनीलासुद्धा फार आता मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केलेलं आहे। गावोगावामध्ये तिथे कार्यकर्ते गेले, लोकांमध्ये जागृती केली आहे आणि त्या जागृतीचा परिणाम असा झालेला आहे का तिथेसुद्धा लाखोच्या संख्येने लोक हजर होईल असा मला विश्वास आहे। आणि अशा प्रकारे आम्ही या चंद्रपूरहून जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यातून पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे, पूर्ण विदर्भात पोहोचलेलं आहे। आता प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे मोर्चे होणारा, वर्धेला होणारा, यवतमाळला होणारा, औरंगाबादला मला अपडेट झालेला आहे मोर्चा, आणि बाकी ठिकाणी सुद्धा असे मोर्चे होणार आहे आणि त्या दृष्टीने आमची सगळी तयारी सुरू आहे। आज ओबीसी जनगणना समन्वय समितीची सर्व संयोजकांची बैठक इथे पार पडली आणि येणाऱ्या 3 तारखेला वनीमध्ये होऊ घातलेल्या मोर्चाला जाहीर समर्थन देऊन त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन जनगणना समन्वय समितीतर्फे करण्यात आलं। सोबतच जिल्ह्यामध्ये जी पुढील ओबीसी जनगणना समन्वय समितीची जी वाटचाल राहील, तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये आपण पोचलं पाहिजे, तिथे प्रशिक्षण शिबिरं घेतली पाहिजे आणि ओबीसींचे प्रबोधनाचे शिबिरं लावण्यात आली पाहिजे। याच्यासाठी आज एक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि त्याचं नियोजन आज करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं ओबीसींच्या जनगणनेच्या होण्याच्या दृष्टीने चंद्रपूरने एक मोठा पुढाकार घेतलेला। जनगणना समितीतर्फे जय ओबीसी जनगणना समितीतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वात प्रथम 26/11/2020 रोजी जो विशाल आणि महाकाय मोर्चा निघाला होता, त्यामध्ये अशी प्रमुख मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेमध्ये समाविष्ट करण्यात आली 2021ला होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये। या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही चंद्रपुरातून हा मोहीम सुरू केली आहे आणि त्याचाच एक प्रत्यक्ष म्हणा की अप्रत्यक्ष प्रभाव या निमित्ताने वनी येथे दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी याच धर्तीवर विशाल मोर्चाचे आयोजन केलेले आहे। तेथील आयोजकांनी आम्हाला विनंती केली होती, त्याप्रमाणे आम्ही आमची आयोजन समितीचे सर्व संयोजक, ज्येष्ठ विविध ॲडव्होकेट सातपुते साहेब, आमचे सर्व समितीचे आयोजक, आज आम्ही इथे सभा घेतली आहे आणि त्या सभेमध्ये एकमताने वनी येथील होऊ घातलेल्या विशाल मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा देण्याचा आम्ही ठरवलं आहे। त्या अनुषंगाने सर्व सूचना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे आणि निश्चितच तेथीलसुद्धा मोर्चा हा यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या अनुषंगाने शासनाचं लक्ष वेधण्यात येईल हा आमचा यशस्वी प्रयोग राहणार आहे।
सिटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि माधुरी कटकोजवार की रिपोर्ट।